नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुम सर्वांचं अनअकॅडमी आपल्या इंडियाज लार्जेस्ट ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. जास्त फॉर्मॅलिटी न करता आपण टॉपर संवाद ह्या कार्यक्रमामध्ये सुरुवात करूया. आजचा टॉपर संवादचा कार्यक्रम म्हणजे जो लेक्चर आहे, इंटरव्ह्यू आहे, तो थोडासा मोठा असणार आहे. कारण आजच्या टॉपर्स इंटरव्ह्यू मध्ये एमपीएससी अर्थातच राज्य सेवेचा अगदी फॉर्म भरल्यापासून ते रिझल्ट येईपर्यंतचा सगळा एकंदरीत अभ्यास कसा करायचा, इच अँड एव्हरीथिंग प्रत्येक डाऊट आजच्या लेक्चर मधून म्हणजे आजच्या इंटरव्ह्यू मधून क्लिअर होणार आहे. ठीक आहे, तर जास्त वेळ न घेता आपण टॉपर संवाद या कार्यक्रमामध्ये सर स्वागत करूया. मुख्य अधिकारीपदी कार्यरत असणारे सतीश गावंडे सर. सर स्वागत सर तुमचं टॉपर संवाद या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. नमस्कार सर, तुम्हाला जो काही यश मिळालेलं आहे राज्यसेवा ह्या परीक्षेच्या माध्यमातून, तर त्या यशाबद्दल एमपीएससी तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्र मैत्रिणीच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हार्दिक अभिनंदन सर. थँक्यू. सर, सर्वप्रथम तुमचा अल्पसा परिचय आम्हाला द्यावा, ज्यामध्ये तुमचा एकंदरीत शैक्षणिक पार्श्वभूमी, इथं शैक्षणिक पार्श्वभूमी, ग्रॅज्युएशन पर्यंतचा प्रवास, त्यानंतर प्रिपरेशनचा एकंदरीत अनुभव तुमचा परिचय द्यावा, म्हणजे एक रिक्वेस्ट करेन सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश नरेंद्र गावंडे, मुख्याधिकारी या पदावर कार्यरत आहे. 2015च्या राज्यसेवेच्या परीक्षेत माझी निवड झाली आहे आणि 2016 पासून सप्टेंबर 16 पासून मी या पदावर कार्यरत आहे. तर माझं शिक्षण जे आहे ते माझ्या गावी म्हणजे नालवाडा म्हणून एक गाव आहे दर्यापूर तालुक्यातील, तिथून झालंय ग्रामीण भागात 10वी पर्यंत, आणि मग 11वी 12वीला मी तालुक्याच्या ठिकाणी दर्यापूरला 11वी 12वीला माझं शिक्षण झालंय. त्यानंतर 12वी नंतर मग परिस्थिती बेताची असल्यामुळे डीएडला ऍडमिशन घ्यावी लागली. मग डीएड अमरावतीला डीएड झालं, तिथेही समाज कल्याण हॉस्टेललाच मी राहिलो. 11वी 12वीलाही दर्यापूरला शिकत असताना मी समाज कल्याण हॉस्टेललाच राहिलो. तिथेच माझं सगळी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था शासकीय हॉस्टेलमध्ये वसतिगृहातून झाली. त्यानंतर डीएड झाल्यानंतर मग मी ऑक्टोबर 2005 ला शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यानंतर 8-10 वर्ष एक शिक्षकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मग हळूहळू तयारीला लागून त्यानंतर मी ग्रॅज्युएशन माझी पदवी पूर्ण केली ऍज अ एक्सटर्नल स्टुडंट म्हणून. त्यानंतर एमपीएससीच्या परीक्षा देत 2015च्या परीक्षेत मला यश मिळालं. हार्दिक अभिनंदन सर. सर, तुमचा फर्स्ट अटेम्प्ट होता की त्यामध्ये यश अपयश पण आले होते तुम्हाला? आता हा यश अपयशाचा जो प्रश्न आहे त्याच्यात मला बरेच अपयश आले. म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास राज्यसेवेच्या अगोदरपर्यंत म्हणजे 2015च्या अगोदरपर्यंत मी साधी एसटीआय सुद्धा पास झालो नाही किंवा पीएसआयचा प्रश्नच नाही. माझी उंची नसल्यामुळे मी पीएसआय कधी दिला नाही, पण मी एसटीआय किंवा असिस्टंट ही जी अराजपत्रित परीक्षा आहे ती पण कधी उत्तीर्ण झालो नाही. अनेक वेळा असं झालं की माझा 0.5 किंवा 1 मार्क्स 2 मार्क्सनी माझी पूर्व परीक्षा गेली आणि अनेक वेळा नापास पण झालो. म्हणजे जवळपास 3 ते 4 वर्ष नापास झालो. त्याचे कारणही आहेत, ते आता आपल्या मुलाखतीत येतील, ते कारणही आहेत. ठीक आहे, नापास का झालो किंवा नेमकी परीक्षेची तयारी कशी करावी किंवा कशी करू नये. म्हणजे पास होण्याचे मार्ग पण असतात आणि नापास होण्याचे मार्ग पण असतात. बरोबर. काही विद्यार्थी नापास होण्यासाठी तयारी करतात आणि काही विद्यार्थी पास होण्यासाठी तयारी करतात. बरोबर. तर नापास होण्यासाठी सुद्धा कशी तयारी करू नये हा सुद्धा मार्ग मी तुम्हाला याच्यात सांगणार आहे. तर 4-5 वेळा नापास झालो, अपयश आलो, पण मग न घाबरता अपयशाला न घाबरता मी परीक्षा देणं सुरू केलं. ऍक्च्युअली शिक्षक म्हणून काम करत असताना वेळेची मर्यादा होतीच. बरोबर. ती नोकरी सांभाळूनच अभ्यास करायचा होता, त्यामुळे कोणताही क्लास लावायचं काही तशी काही व्यवस्था नोकरी असल्यामुळे करता आली नाही. त्यामुळे स्वतःच अभ्यास करावा लागला आणि मग त्या स्वतःच अभ्यास करता ही परीक्षा मी उत्तीर्ण झालो. निश्चितच. सर, एपीजे अब्दुल कलाम सरांचं एक वाक्य आहे. एपीजे अब्दुल कलाम सर काय सांगतात, यशस्वी लोकांचा इतिहास वाचू नका, अपयशी लोकांचा इतिहास वाचा, कारण त्यातून खूप काही आपल्याला शिकायला मिळतं. निश्चितच तुमच्या जीवनामध्ये खूप स्ट्रगल तुम्ही अनुभवलेलं आहे आणि आजच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून, त्या स्ट्रगलच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्र मैत्रिणींचा आज एक नाही का पुढच्याला ठेच पाठीमागचा शाणा ह्या उक्तीप्रमाणे, तर तुम्हाला काही जो काही ठेच लागलाय तर आमच्या बहीण भावंडांना ठेच लागणार नाही निश्चितच.
तर फ्रेंड्स, मला सांगायला निश्चितच आवडेल आजच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपण काय काय नेमकं जाणून घेणार आहे. एकंदरीत एक आढावा आपण घेऊया. तर बघा, एकंदरीत शैक्षणिक प्रवास म्हणजे बघा, म्हणजे कुठली शैक्षणिक पार्श्वभूमी असायला पाहिजे, कोणत्या पदवीच्या कोणत्या इयत्तेपासून म्हणजे कोणत्या वर्षापासून आपण स्पर्धा परीक्षा अभ्यासाला सुरुवात केला पाहिजे, राज्यसेवेसाठी पात्रता काय असतो, त्यानंतर किती पोस्ट भरले जातात, त्यानंतर पुस्तक कोणती वाचावीत, कसं वाचावा, ठीक आहे, स्टेट बोर्डची पुस्तक अभ्यासावा की एनसीआरटीचे पुस्तक अभ्यासावा, ठीक आहे, त्यानंतर अभ्यासाचं एकंदरीत नियोजन कसा करावा, हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. यासोबतच अनेक विद्यार्थ्यांची तक्रार असं असतो की वाचलेलं लक्षात राहत नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त एखादा कोचिंग क्लास जॉईन करावा का, आणि मुलाखतीचा एकंदरीत सरांचा अनुभव कसा होता, आणि आपण तयारी कसा करावा, मॉक इंटरव्ह्यू द्यावा का, एकंदरीत राज्यसेवेच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून स्टार्ट टू एंड, शॉर्ट बट स्वीट ह्या भाषेमध्ये सगळ्या काही गोष्टी, फक्त थोडासा काही पेशन्स ठेवा, कारण आजचा लेक्चर थोडा मोठा असणार आहे. माझं सगळ्यांना रिक्वेस्ट राहील की तुम्ही एंड पर्यंत हा इंटरव्ह्यू बघावा, जेणेकरून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे. तर माझा नेक्स्ट प्रश्न आहे, तर आता सध्याला तुम्ही जो काही पदावरती कार्यरत आहे, ठीक आहे, मग तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता आणि परीक्षेचा तुमचा प्रवास कसा होता, ते थोडस सांगा. तुमचा अनुभव विद्यार्थ्यांना शेअर करा. शैक्षणिक प्रवास मी जसं सांगितलं की 10वी पर्यंत ग्रामीण भागातच माझं शिक्षण झालं आणि 11वी 12वीला मी तालुक्यावर सायन्स विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. तर त्यावेळेस हा जो संघर्ष हे जे काढलं तुम्ही, हा जो संघर्ष हा शब्द तुम्ही काढला बरोबर सर. हा, किंवा आता तर संघर्ष या शब्दाचा तुम्ही उल्लेख केला, तर संघर्ष हा जो असतो तो मला आर्थिक परिस्थितीशी करावा लागला हे फार महत्वाचं. कारण 11वी 12वीला मी जेव्हा विज्ञान शाखेला प्रवेश घेतला तेव्हा मी 10वीला मला बऱ्यापैकी मार्क्स होते. त्याच्यानंतर 11वी 12वी सायन्स घ्यावं हेही ठरलं होतं, पण तिथे मग जनरल सायन्स घ्यावं की कोणत्या व्होकेशनल सायन्सला प्रवेश घ्यावा हे मार्गदर्शन करण्यासाठी कुणी नव्हतं, म्हणून मग जनरल सायन्सला प्रवेश घेतला. मग जनरल सायन्सला प्रवेश घेतल्यानंतर दर्यापूरला राहावं कसं आणि मग जेवणाची व्यवस्था कशी करावी इथपासून सगळ्या समस्या होत्या. तर मी बापरे. शासकीय वसतिगृह समाज कल्याणचं जे आहे तिथे फॉर्म भरला. तर ते फॉर्म भरल्यामुळे मग तिथं माझी ऍडमिशन झाली. मार्क्स जास्त असल्यामुळे तिथे माझी ऍडमिशन झाली. तिथून मग माझा प्रवास सुरू झाला. तो हॉस्टेलला असताना हॉस्टेलला एक मोठा हॉल असायचा तिथे राहण्यासाठी. म्हणजे त्या समाज कल्याण विभागाने एक टॉकीज भाड्याने घेतली होती आणि अच्छा. त्या टॉकीज मध्ये असे 100 बेड होते आणि बापरे. 100 बेड शेजारी बेड होते. तिथे अभ्यास करायला पाहिजे तसं वातावरण नव्हतं. मग मी काय करायचो की जेव्हा सगळे झोपायचे तेव्हा मी अभ्यासाला उठायचो. पण सगळा तो किलबिलाट होता. 100 विद्यार्थी एकत्र सगळ्या जनरल वॉर्ड सारखा तो हॉल होता आणि मग सगळे विद्यार्थी जेव्हा झोपायचे सगळे जण तेव्हा मी अभ्यासाला उठायचो. आणि अशा परिस्थितीत 11वी 12वी पूर्ण केली. 11वी 12वीलाही बऱ्यापैकी मार्क्स मिळाले. म्हणजे मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली होती, मला मेडिकलला ऍडमिशन मिळाली होती, पण माझी परिस्थिती खूपच बेताची असल्यामुळे मला ती ऍडमिशन घेता आली नाही. मग घेता आली नाही तर मग आता 2002 ची परिस्थिती अशी होती की डीएड करा आणि नोकरी लागा. तेव्हा अशी परिस्थिती होती की डीएड केल्यानंतर नोकरीची हमी होती. मग मी डीएड ला प्रवेश घेण्याचा निश्चय केला. मग डीएड ला प्रवेश माझा अमरावतीला झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वलगाव रोडला आहे तिथे. तिथे पुन्हा प्रवेश घेतल्यानंतर पुन्हा तिथे समस्या आली की आता राहण्याचे आणि जेवणाचं काय, राहायचं कसं. आणि कारण तोही खर्च म्हणजे जो महिन्याला 2-3 हजार रुपये किंवा 1500 रुपये जो लागणार होता तोही करण्याची माझी आर्थिक क्षमता माझ्या आई वडिलांची नव्हती. मग आता काय करायचं, तर पुन्हा तिथेही शासकीय वसतिगृहात समाज कल्याणचा फॉर्म भरून पाहिला. तिथेही मला ऍडमिशन मिळाली आणि माझा 2 वर्षाचा राहण्याचा आणि जेवणाचा प्रश्न सुटला. म्हणजे तुमची इच्छाशक्ती जर असेल तर मग आर्थिक प्रश्न किंवा बाकीच्या समस्या तुम्हाला फार आळकाठी आणत नाही. तुमची इच्छाशक्ती जी आहे फार तीव्र पाहिजे कोणतीही गोष्ट करण्याची. समस्या तुम्हाला येणारच. समस्या हा एक जीवनाचा भाग आहे. त्या समस्याला ओव्हरकम कसं करायचं किंवा ते समस्या सोडवायची कशी याची जर इच्छाशक्ती तुमच्याजवळ असेल तर मग ती समस्या राहत नाही. ते एक दुसऱ्यांसाठी उदाहरण होऊन जातं. मग मी डीएड केलं. डीएड नंतर नोकरीला लागलो. म्हणजे इव्हन समाज कल्याणच्या वसतिगृहापासून तर माझ्या कॉलेज पर्यंत येण्यासाठी एक 5-6 किलोमीटरचं जे अंतर होतं ते येण्यासाठी मला सायकलची गरज होती.
तर ती सायकल सुद्धा मला माझ्या वडिलांनी व्याजाने पैसे काढून त्यावेळेस घेतली, ही वस्तुस्थिती आहे. बापरे. अशी एक आर्थिक परिस्थितीतून मी मार्गक्रमण करीत 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 ते इथपर्यंत पोहोचलो. सर निश्चितच म्हणजे स्ट्रगल जीवनाचा म्हणजे खूप अनुभवलाय तुम्ही. पण तुम्ही हे अनुभवत असताना एक म्हण आहे बघा, किसी चीज को अगर तुम दिल से किसी चीज को अगर तुम दिल से चाहो तो पूरी कायनात आपको वो चीज दिलाने में लग जाती है. एकंदरीत तुमची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना त्यावरती तुम्ही मार्ग काढलात आणि काढलेल्या मार्गामध्ये तुम्हाला यश भेटला. तर निश्चितच एक चांगला मेसेज विद्यार्थ्यांना जातो या ठिकाणी. फ्रेंड्स बघा, सरांनी जसं मार्क काढलात, तर तुम्ही पण तुमचं काय असेल म्हणजे प्रॉब्लेम हे जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम असतात, फक्त प्रॉब्लेमचे प्रकार वेगळे असतात. तर त्या प्रॉब्लेमचं बाऊ न करता एक म्हण आता जसं मी तुम्हाला सांगितलं, किसी चीज को अगर तुम दिल से चाहो तो पूरी कायनात आपको वो चीज दिलाने में लग जाती है. मनापासून तुम्ही प्रयत्न करा, मनापासून अपेक्षा बाळगा, ते नक्कीच तुमचं साध्य होईल. सर आता बरोबर. एमपीएससी परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण आता आपल्या इंटरव्ह्यूकडे वळूया. इथून पुढे खूप महत्वाचा रोल चालू होतो विद्यार्थ्यांसाठी. तर सर बहुसंख्य विद्यार्थी आता कसं झालंय अवेअरनेस वाढलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. अगदी ग्रामीण भागामध्ये खेडोपाडी देखील एमपीएससी बद्दल अवेअरनेस वाढलेलं आहे. ठीक आहे. बरोबर. नवीन ह्या तंत्रज्ञानामुळे. तर पदवीच्या कोणत्या इयत्तेपासून कोणत्या वर्षापासून मुलांनी एमपीएससी तयारीला सुरुवात करावा त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? साधारणतः एमपीएससी ची तयारी करत असताना किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना तुमच्या संकल्पना ह्या स्पष्ट असणे फार आवश्यक आहे. आता संकल्पना स्पष्ट म्हणजे याच्यात काही अर्थ अंतर्भूत आहे. संकल्पना स्पष्ट असणे म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही एखादं पुस्तकाचं वाचन करता तेव्हा त्या पुस्तकातील तुमच्याला प्रत्येक शब्दाचं आकलन झालं पाहिजे. प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. तर तो समजला पाहिजे म्हणजे कसा, की समजा प्रजासत्ताक हा शब्द आहे किंवा लोकशाही हा एक शब्द आहे. वाचत असताना तुम्हाला या दोन शब्दातला अर्थ कळला पाहिजे. प्रजासत्ताक म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, ते पुन्हा कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये आले. तर हा अभ्यास जो आहे हा पदवीच्या वर्षापासूनच करावा असं नेमकं सांगता येणार नाही. पण जेव्हा तुम्ही शालेय शिक्षणापासूनच सुरुवात करता किंवा तुम्ही शाळेत जात असताना आजची शैक्षणिक व्यवस्था अशी जी आहे की नुसतं मुलं पाठ करून परीक्षा लिहितात, पेपर लिहितात, मग त्यांना 100 पैकी 99 मार्क्स मिळतात, 98 मार्क्स मिळतात. मात्र त्या विषयाचं आकलन त्या विद्यार्थ्यांना झालेलं नसतं. तर बरोबर. माझा पहिला सल्ला असा राहील की शालेय पुस्तकं वाचत असताना किंवा शालेय जीवनातच आपल्या संकल्पना त्या त्या विषयाच्या स्पष्ट करून घेतल्या पाहिजे. अशा बरोबर. अनेक विद्यार्थी मी जेव्हा आता अनेक विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा अनेक विद्यार्थी मला आढळतात की ज्यांना अक्षांश हा शब्दाचा अर्थ माहित नाही, अक्षरवृत्त म्हणजे काय हे माहित नाही, रेखावृत्त म्हणजे काय हे माहित नाही, भूगोलाच्या संकल्पना माहित नसतात, विज्ञानाच्या संकल्पना माहित नसतात, इतिहासाच्या संकल्पना माहिती नसतात आणि फक्त ते मुलं मग पाठांतर पद्धतीचा अवलंब करून मार्क्स मिळवत असतात आणि पुढल्या वर्गात जात असतात. तर माझा सगळ्यात महत्वाचा सल्ला असा राहील की शालेय जीवनात असताना प्रत्येक विषयाच्या संकल्पना स्पष्ट करून घेतल्या पाहिजे. आता तुम्हाला कोणत्याही एमपीएससीच्या मार्गदर्शकाकडे किंवा एखाद्या पोस्ट मिळवलेल्या अधिकारी पदावर बसलेल्या तुम्ही व्यक्तीला जर विचारलं अधिकाऱ्याला, तर तो पहिलं वाक्य सांगेल की तुम्ही 5वी ते 12वीचे पुस्तकं वाचा बाबा. बरोबर सर, बरोबर सांगतात निश्चित. त्याचं कारण असं आहे की तुमचा तो 5वी ते 12वीचा अभ्यास नीट झालेला नसतो. त्याचा अर्थच असा आहे की तुम्ही तुमच्या संकल्पना पहिले स्पष्ट करून घ्या, कारण तुमच्या संकल्पना ह्या स्पष्ट झालेल्या नाही. नाही तर मग 5वी ते 12वी तुम्ही ते शिकलेच असतात, त्याची तुम्हाला पुस्तकं पुन्हा वाचण्याची काय गरज आहे. बरोबर तर बरोबर. पहिला मुद्दा हा की तुमच्या संकल्पना स्पष्ट करून घेतल्या पाहिजे. आणि पदवीला साधारणतः असताना सेकंड इयरला असताना पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असताना आपण एमपीएससीचा तांत्रिक दृष्ट्या त्याचा सिलेबस पाहिला पाहिजे. त्यानंतर तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिल्या पाहिजे. म्हणजे माझा साधारणतः अनुभव असा आहे की पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असताना तुम्ही अभ्यास सुरू केला पाहिजे. काय होते की अगदी लवकर सुरू केला तर मग थोडा टायर्डनेस येण्याचा धोका असतो. किंवा मी 3 वर्षापासून अभ्यास करतोय, मग माझी पोस्ट निघत नाही, मग निघाली नाही तर मग इतक्या वर्षाचा अभ्यास माझा वाया गेला. तो एक निगेटिव्ह अप्रोच किंवा नकारात्मकता येण्याची शक्यता असते. म्हणून पदवीच्या दुसऱ्या वर्षापासून शालेय संकल्पना, शालेय जीवनातच सगळ्या संकल्पनांचा
अभ्यास करून किंवा सगळ्या संकल्पना स्पष्ट करून दुसऱ्या वर्षापासून अभ्यास सुरू करावा असं माझं मत आहे. नक्कीच. फ्रेंड्स, जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आता कॉलेजच्या जीवनामध्ये आहेत, सेकंड इयरला आहेत, सरांच्या सांगण्यानुसार तर तुम्ही सेकंड इयर पासून अभ्यासाला स्टार्ट केला पाहिजे. सोबत अभ्यास करत असताना सिलेबस असेल, बेसिक गोष्टी असतील 5वी ते 12वीचा, हे सगळं स्टार्ट करून मग प्रिपरेशन स्टार्ट केलं पाहिजे असं सरांचं मत आहे. आणि तो सत्य देखील आहे. अशा पद्धतीने म्हणजे ते करणं गरजेचं आहे. सर, आता नेक्स्ट प्रश्न. तर ही जी परीक्षा आहे, एमपीसी जेवढी एक्झाम कंडक्ट करतात आणि विशेषतः त्यामध्ये राज्यसेवेत जर विचार केला तर परीक्षेची पात्रता काय आहे आणि कोणत्या कोणत्या पोस्ट भरले जातात, किती पोस्ट भरले जातात, तर ह्याबद्दल थोडंसं सांगा सर. परीक्षेची पात्रता आता जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान विकसित झालं. सगळे विद्यार्थी स्मार्टफोन वापरतात, एमपीएससी ची वेबसाईट वारंवार व्हिजिट करतात, त्यातल्या सूचना पाहतात. तर पदवी आहे, त्या परीक्षेची पात्रता जी आहे पदवी आहे. आणि दुसरं सांगायचा महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला गुणांची अट नाही. म्हणजे पदवीला तुम्हाला फक्त उत्तीर्ण व्हावं लागते. म्हणजे तुम्हाला 35% असले, 50% असले, 60% असले तर त्याने काही फरक पडत नाही. तुम्हाला पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला मुख्य परीक्षा देता येत नाही. म्हणजे मी सेकंड इयरला यासाठी तो परीक्षेचा अभ्यास सुरू करावा म्हणतो, कारण तुम्हाला मुख्य परीक्षा जी आहे ती तुम्हाला पदवी हाती आल्याशिवाय किंवा अंतिम वर्षाचा निकाल लागल्याशिवाय तुम्हाला मुख्य परीक्षा देता येत नाही. तर ही पात्रता जी आहे ती फक्त पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बरोबर सर, बरोबर. सर, आता ह्यामध्ये राज्यसेवेमध्ये कुठले कुठले पोस्ट भरले जातात? आणि पदांचे. या परीक्षांमध्ये राज्यसेवेच्या माध्यमातून राजपत्रित राज्यसेवा ही जी आपली परीक्षा आहे मुख्य त्याचा आपला मुलाखतीचा हा विषय आहे की त्याच्यामध्ये साधारणतः 24 पोस्ट भरल्या जातात. 1-2 आता सतत वाढ सुरू आहे. आणि 24 पोस्ट मध्ये काही तांत्रिक पोस्ट असतात आणि काही अतांत्रिक असतात. तांत्रिक इन द सेन्स की तुम्हाला कॅफो नावाची पोस्ट आहे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आहे. त्याला तुम्हाला कॉमर्सची पदवी लागते. काही पोस्टला तुम्हाला शारीरिक पात्रता लागते. फॉर एक्झाम्पल डीवायएसपी पोस्ट आहे, त्याला तुमची उंची पाहिजे, छाती फुगवून पाहिजे. आणि एसपी एक्साईज जी पोस्ट आहे त्याला पण तुम्हाला शारीरिक पात्रता लागते. ह्या काही 3-4 पोस्ट सोडल्या म्हणजे डीवायएसपी, त्याच्यानंतर एसपी एक्साईज, त्यानंतर मुख्य व लेखा वित्त अधिकारी, ह्या जर काही पोस्ट सोडल्या तर मग सगळ्या विद्यार्थ्यांना सर्व परीक्षेचे प्रिफरन्स देता येतात आणि सर्व परीक्षांसाठी तयारी करता येते. 2-3 पोस्ट सोडल्या तर. ओके. सर, म्हणजे ह्याचा अर्थ काही पोस्टसाठी आपल्याला विशेष असं डिग्री असणं गरजेचं असतं, पदवी असणं गरजेचं असतं. जसं तुम्ही आता उल्लेख केलात की एकच पोस्ट आहे फक्त, ओके, बाकी सगळ्यांना ती पदवी चालते. ओके. एनी ग्रॅज्युएट चालतं. एनी सर, ग्रॅज्युएट चालते. ओके. सर, आता नेक्स्ट प्रश्न माझा असा आहे, म्हणजे आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की प्रिपरेशन स्टार्ट करत असताना अभ्यासक्रमाचं विश्लेषण करणं किती संयुक्तिक आहे आणि यासोबत प्रश्नपत्रिकेचा संबंध, म्हणजे अभ्यासक्रमाचा आणि हा प्रश्नपत्रिका. हा फार हा फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे बरोबर सर. की ज्यांना परीक्षेची तयारी करायची आहे, ज्यांना अधिकारी व्हायचं आहे, त्यांना माझा कळकळीचा सल्ला असा राहील की त्यांनी मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्याशिवाय किंवा त्या परीक्षेचा पूर्वपरीक्षेचा असो मुख्यचा असो त्या परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्याशिवाय परीक्षेच्या तयारीला सुरुवात करू नये. अनेकदा विद्यार्थी मी पाहिले, जेव्हा जिथे जिथे मी मार्गदर्शन करायला जातो, अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमच माहिती नसतो. अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न कसे विचारले जातात, प्रश्नाचं प्रारूप काय असतं, स्वरूप काय असतं, किती प्रश्न असतात, किती तासाचा प्रश्नपत्रिका असते, किती गुणांची परीक्षा असते, हे काही माहीत नसताना माझा मित्र एमपीएससी ची तयारी करतो म्हणून मीही सुद्धा तयारी करावी असा अनेक विद्यार्थ्यांमध्ये एक कल असतो आणि त्यानुसारच मग ते चालत असतं. बरोबर सर. आणि तिथून मग तुमची अपयशाची तयारी सुरू होते. तुम्ही सुरुवातच ही अशी करता. अनेक विद्यार्थ्यांना, आता माझ्याच बाबतीत मी सांगतो, माझ्या बाबतीत काय झालं, मी परीक्षेला एमपीएससी द्यायची. एमपीएससी का द्यायची, तर मग पर्सेंटेज जास्त आहेत म्हणून एमपीएससी द्यायची. मग डॉक्टर होऊ शकलो नाही, इंजिनियर होऊ शकलो नाही, तर मग डीएड केलं, तर मग आपली डीएड ची पात्रता नाही असे तुम्हाला लोक सांगतात की तुम्हाला काहीतरी
अधिकारी झालं पाहिजे किंवा यापेक्षा मोठ्या क्षेत्रात तुम्ही गेलं पाहिजे. मग मी काय केलं, चला बाबा काय तर परीक्षेची तयारी सुरू करा. मग अभ्यासक्रम मीच स्वतः सुरू केला. म्हणजे मी परीक्षेत अपयशी होण्याचं कारण मुळात तेच आहे की अभ्यासक्रम न पाहता. आता तुमच्यासारखे विद्यार्थी भेटतात ज्यांनी क्लास केलेले असतात किंवा 2-4 सेमिनार अटेंड केलेले असतात. मग ते सांगतात की बाबा इतिहासासाठी हे पुस्तक वाचा, भूगोलसाठी ते पुस्तक वाचा, विज्ञानसाठी ते पुस्तक वाचा. मग माझ्यासारख्यांनी काय केलं की ते पुस्तक घेतलं आणि मी वाचायला सुरुवात केली. पण मला कसं वाचावं, त्यातलं काय वाचलं पाहिजे, वाचून त्याचं काय केलं पाहिजे, कुठे ठेवलं पाहिजे, हे काही माहित नसताना तयारी सुरू केली आणि मग तुमची अपयशाची साखळी तयार होते, कारण तुम्ही योग्य पद्धतीने आणि योग्य मार्गाने अभ्यास करत नाही. आणि अनेक विद्यार्थ्यांची समस्या हीच आहे की त्यांना योग्य मार्ग सापडतच नाही. बरोबर सर, बरोबर. आमच्यासारख्या विदर्भात या परीक्षेची किंवा अमरावती विभाग, नागपूर विभाग, आमच्या या जिल्ह्यांमध्ये या परीक्षांविषयी मुळात जागरूकताच कमी आहे. बरोबर सर. पुण्याच्या इकडे किंवा नाशिकच्या भागात तिकडे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आहे, कारण ते विद्यार्थी सुरुवातीपासूनच तो तसा विचार करतात. आमच्याकडे तसा विचार केला जात नाही. आमच्याकडे काय विचार केला जातो, पहिले डॉक्टर, मग इंजिनियर, मग शिक्षक आणि मग काहीच जमलं नाही तर बाबा एमपीएससी करून बघू, असा हा जो विचार प्रवाह असतो ती तुमची अपयशाची सुरुवात असते, ती तुमची यशाची सुरुवात नसते. तुम्ही जोपर्यंत फोकस मागच्या वर्षीचा अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका पाहून, मागच्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहून, अभ्यासक्रम समोर ठेवून जोपर्यंत तुम्ही त्याची सांगड घालत नाही. हॅलो. हा सर, हा कंटिन्यू करा सर. माफ करा फ्रेंड्स, थोडंसं. तोपर्यंत तुमचा परीक्षेचा दृष्टिकोन विकसित होणार नाही आणि तोपर्यंत तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकणार नाही किंवा तुमचा अभ्यास योग्य दिशेने होणार नाही. म्हणून माझा सल्ला राहील की ज्याला परीक्षेची तयारी करायची आहे त्याने सर्वप्रथम अभ्यासक्रम पाहून घ्यावा. मग अभ्यासक्रम एमपीएससीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ह्या सगळ्या सूचना तिथे उपलब्ध आहेत. परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याच्यावर त्या क्लिक करून त्या किती पोस्ट भरल्या जातात, कोणत्या पदाला काय पात्रता आहे, किती उंची लागते, ह्या सगळ्या गोष्टी आता एमपीएससीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सर्वात पहिले ते विद्यार्थ्यांनी काम केलं पाहिजे. बरोबर. अर्थात फ्रेंड्स, सरांनी थोडक्यात पण खूप महत्वाचं सांगितलं, संदेश आपल्या सर्वांना दिला की अपयशाचं पहिलं कारण म्हणजे आपण परीक्षेचं स्वरूपच माहीत करून घेत नाही. मग जर परीक्षेचं स्वरूप किंवा डिमांड ऑफ एक्झामिनेशन जर माहीत करून घ्यायचं असेल, एकच सोर्स आहे, तो म्हणजे सिलेबस बघणं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा आपण अनालिसिस करणं. ह्या 2 गोष्टी जर केल्या तर आपल्याला डिमांड ऑफ एक्झामिनेशन काय आहे अर्थात हे आपल्याला माहित होतं. आणि मग जो का आपण अभ्यास करणार आहे, एकंदरीत पुस्तक सर्वांना सेमच अभ्यास करणार आहे, ठीक आहे. जे काय असेल इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र जे काही विषय असतील त्यासाठी पुस्तक जे अभ्यासावं लागणार आहे तर ते समान पुस्तक आपल्याला अभ्यासायचं आहे. मात्र हे गोष्ट करणं अपेक्षित आहे, क्वेश्चन पेपर अनालिसिस आणि सिलेबस. आता सरांनी सांगता सांगता हे देखील सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी एमपीसीच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. मग मी तुम्हाला एक व्हॅल्यू ऍडिशन म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगेन, ते म्हणजे www.mpc.gov.in हा वेबसाईटवरती जायचंय. त्यानंतर तिथे गेल्यानंतर वेगवेगळे तिथं टॅब तुम्हाला पाहायला भेटतील. तर पहिलाच स्पर्धा परीक्षा ह्या सेक्शन अंतर्गत दुसरा टॅब तुम्हाला पाहायला भेटेल, उमेदवारासाठी सर्वसाधारण सूचना. जवळपास 62 ते 65 पेजेसचा पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला फाईल भेटेल. ते फाईल डाउनलोड करा. सर्व माहिती तिथं इत्थंभूत माहिती देण्यात आलेली आहे, ते सर्व माहिती वाचून घ्या. त्याच्या खाली सिलेबस, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सगळे काही तुम्हाला अवेलेबल आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. सर, खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्ही दिलात. आता माझा एक नेक्स्ट प्रश्न असा आहे की ह्यालाच लिंक करून, तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन असा आहे, अभ्यासाचं नियोजन कसा करावा, किती तास अभ्यास करावा, याबद्दल थोडंसं सांगा सर. सर, माझा नेक्स्ट प्रश्न आहे की सर माझा नेक्स्ट प्रश्न असा आहे, ह्याच प्रश्नाला अनुषंगून बघा, अपयशाचं कारण, पहिलं कारण तुम्ही सांगितले क्वेश्चन पेपर अनालिसिस करणं न करणं, हे अपयशाचं कारण झालं. मग आता दुसरं एक अपयशाचं कारण असं होतं की दुसरं अपयशाचं कारण मुलांचं ठरतं ते म्हणजे
प्रॉपर योग्यरित्या अभ्यासाचं नियोजन न करणं हे एक अभ्यास म्हणजे अपयशाचं कारण ठरतं ना. मग त्या अनुषंगाने अभ्यासाचं नियोजन कसा करावा, किती तास अभ्यास करावा, अभ्यास कसा करावा ह्याबद्दल थोडंसं सांगा सर. अभ्यासाचं नियोजन करायचं म्हणजे पहिला मुद्दा हाच की प्रश्नपत्रिका पाहून घ्याव्यात, सिलेबस अभ्यासक्रम पाहून घ्यावा. त्यानंतर तुमचे रिसोर्सेस काय आहेत, म्हणजे बुक लिस्ट तुमची काय आहे ती निश्चित करावी. त्या आता बुक लिस्टवर आपण येऊया नंतर, मी सांगतो तुम्हाला. हम्म. त्यानंतर तुम्ही किती तास अभ्यास करणार, अभ्यास किती करावा याला महत्वच नाही. अभ्यास तुम्ही कसा केला, त्या क्वांटिटी ऑफ स्टडी हा जो आहे मुद्दा हा महत्वाचा नाही. म्हणजे 8 तास, 10 तास, 15 तास, 18 तास. हॅलो. हॅलो सर. हा, थोडासा आवाजचा प्रॉब्लेम येतोय. हा, कट. फ्रेंड्स थोडस माफ करा, टेक्निकल एरर म्हणजे आवाजचा थोडासा म्यूट होणे हा प्रकार होतोय, ऑटोमॅटिक होत आहे ते. तर जी काही तांत्रिक अडचण येते त्याबद्दल थोडंसं समजून घ्या, सहकार्य करा. सर प्लीज सांगा, हा, कंटिन्यू करा. अभ्यास किती करावा हे महत्वाचं नाही, अभ्यास कसा केला पाहिजे किंवा तो केल्यानंतर तुमच्या लक्षात किती राहतो, तुम्हाला आकलन किती होतं हे महत्वाचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याला 10 तास अभ्यास करण्याची गरज वाटत असेल, सर सर आवाज आवाज एखाद्या विद्यार्थ्याला 4 तास सुद्धा अभ्यास करायची 4 तासात तितका 8 तासाचा अभ्यास होईल, तर ते इट डिपेंड्स अपॉन युअर कॅपॅसिटी, ग्रास्पिंग पॉवर किती आहे किंवा तुमची बसण्याची क्षमता किती आहे. पण सर्वात महत्वाचं असं की तुम्हाला केलेला अभ्यास, तुम्ही वाचन करत असलेले पुस्तक हे सर्व आकलन होते की नाही हे फार महत्वाचं आहे. आता एमपीएससीच्या परीक्षेला जवळपास तुम्हाला 8 ते 10 विषय अभ्यासावे लागतात. 8 ते 10 विषयात अभ्यास करत असताना तुम्हाला एक विषय एक दिवस करावा की एक दिवस 8 दिवस अभ्यास करावा की एकच विषय तो 10 दिवस करावा की एका दिवसात 4 विषय करावेत, हे सगळे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे असतात आणि हे प्रश्न मला वारंवार विचारले जातात. आता याच्यात माझं असं उत्तर राहील की तुम्हाला जसं जमेल तसं करावं. एखाद्या विद्यार्थ्याला एका दिवशी 3 विषय जमतील, एखाद्या विद्यार्थ्याला एकच विषय एकाच दिवशी पुरेल, एखाद्या विद्यार्थ्याला 2 दिवस एक विषय, 2 दिवस नंतर दुसरा विषय, 2 दिवस तिसरा विषय असं जमेल. तेव्हा हे सगळं आहे व्यक्तिपरत्वे बदलेल. की माझा असा सल्ला राहील की अभ्यासाचं नियोजन करत असताना तुम्हाला एका दिवशी किती विषय करायचे आहे, एका दिवशी किती टार्गेट ठेवायचं आहे, एका दिवशी एक मुद्दा पूर्ण झाल्यानंतर मग तो विषय बाजूला ठेवायचा आहे की त्याच विषयातले 4-5 मुद्दे तुम्हाला करायचे आहेत. हा व्यक्तिपरत्वे बदलत राहील. पण मी जे केलं ते सांगतो आहे की एका दिवशी साधारणतः 2 ते 3 विषय तुमचे कव्हर झाले पाहिजे असा माझा सल्ला राहील. त्याचं कारण असं आहे की तुमचे मार्क्स तुम्हाला घ्यायचे असतात. एका दिवशी तुम्ही एकाच विषयाचा अभ्यास केला म्हणजे तुमचे मार्क्सची जी आहेत ते, पण तुम्हाला एका दिवशी तुम्ही 3 विषय केले तर 3 वेगवेगळ्या विषयाचे, तर नियोजन करत असताना कोणत्या दिवशी कोणता विषय करावा असावा याच्यावरती साधारणतः फोकस असावा. आणि एक वेळा मात्र नियोजन केल्यानंतर त्या नियोजनाला फॉलो करणे किंवा त्या नियोजनाचा अवलंब करणे हे फार महत्वाचं आहे. काय असतात, अनेक विद्यार्थी फक्त नियोजनाचेच बहादूर असतात, नियोजनात ते फार एक्सपर्ट असतात, बरोबर सर. मात्र नियोजन केल्यानंतर त्या नियोजनाचा अवलंब मात्र ते करत नाहीत. त्यांचं फक्त नियोजन ते कागदापुरतच सर करत नाही. आता यासाठी नियोजन करणं हा भाग महत्वाचा आहे. ते सगळ्यांनाच जमतं असं मला वाटतं. अनेक युट्यूबवर आता व्हिडिओ आहेत, अनअकॅडमी सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. परंतु हे सगळं करत असताना आपली मेहनत करण्याची तयारी आहे का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मेहनत करण्याची तयारी इन द सेन्स आपण कोणाला दाखवण्यासाठी परीक्षेची तयारी करतो आहे
की आपल्याला खरंच त्या परीक्षेत यश मिळवायचं आहे, ह्या महत्वाच्या गोष्टी असतात. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनापासून स्वीकारता आणि एखाद्या ध्येय तुम्हाला मनापासून गाठायचं असते, तेव्हा मात्र तुम्हाला हा अभ्यास हा जो असतो हे आनंददायी प्रवास असतो. अन्यथा मग कुणी मित्रांनी सांगितलं किंवा घरच्यांनी सांगितलं, बाबा तू अधिकारी झाला पाहिजे, किंवा वडिलांची इच्छा असते, आई वडिलांची इच्छा असते की माझा मुलगा अधिकारी झाला पाहिजे, म्हणून मग आपण अभ्यास करत असू, तर मग तो फार प्रवास आनंददायी ठरत नाही, असं माझं मत आहे. अनेकांचं ध्येय हे लादलेलं ध्येय असतं. कोणीतरी सांगितलेलं असतं, लादलेलं असतं. आणि लादलेले ध्येय करत असताना मग तुमच्या मेहनतीत जो प्रामाणिकपणा असायला पाहिजे तो येत नाही. मेहनत ही तुमची प्रामाणिकच असली पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की माणूस सगळ्या जगाला फसवू शकतो, पण माणूस स्वतःला फसवू शकत नाही. बरोबर. एखादं पुस्तक तुम्ही घेऊन बसले, आता मला तुम्ही पुस्तक घेऊन बसले तर मला दिसेल की तुम्ही अभ्यास करत आहात, पण तुमच्या डोक्यात काय विचार सुरू आहेत, ते पुस्तक तुमच्या डोक्यात किती जाते, याचे जज फक्त तुम्हीच असता. बरोबर सर. म्हणून नियोजन केल्यानंतर त्या नियोजनाचा अवलंब करणं फार आवश्यक असते. आणि नियोजन हे आपापल्या क्षमतेनुसार आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेनुसार केलं पाहिजे. ते एखाद्या मी अधिकारी झालो म्हणून माझं नियोजन तुम्हाला लागू पडेल असं होत नाही, किंवा एखाद्या दुसऱ्या अधिकाराचं नियोजन तिसऱ्याला लागू पडेल असं होत नाही. नियोजन हे आपल्याला उपलब्ध वेळेनुसारच करावं लागतं, आपल्या क्षमतेनुसारच करावं लागतं. आणि मग ते नियोजन, आपली एक वेळा तयारी झाली का मग ते यश हे तुमच्या मागे धावत येते. बरोबर, बरोबर. तर फ्रेंड्स, एकंदरीत सरांनी काय काय सांगितलं, म्हणजे अभ्यास कसा करावा ह्या सगळ्यासाठी. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही नियोजन केला पाहिजे व्यवस्थित. नियोजन सगळ्यांना जमतं, फक्त नियोजन करून न थांबता त्याची अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आणि दिखावा नको, लादणं हा प्रकार नको, स्वीकारणं हा प्रकार आहे आणि ते स्वीकारलेलं सत्यात उतरणं हा प्रकार एकंदरीत सरांनी सांगितला. सर, ह्याच अनुषंगाने माझा नेक्स्ट प्रश्न असा राहील की ह्या परीक्षेसाठी कोणती पुस्तकं अभ्यासली पाहिजे? त्यामध्ये स्टेट बोर्ड अभ्यासले पाहिजे, एनसीईआरटी अभ्यासली पाहिजे आणि बुक लिस्ट एकंदरीत काय असायला पाहिजे, कोणत्या विषयासाठी काय असायला पाहिजे आता त्याबद्दल बघा, सांगा. हा हा जो प्रश्न आहे हा हां, फारच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. हां सर. ऍक्च्युअली एमपीएससी असो की युपीएससी असो, सगळ्या विद्यार्थ्यांचा पहिला प्रश्न असतो की सर तुम्ही पुस्तकं कोणती वाचली, तुम्हाला हे या परीक्षेत यश मिळालं, तुमची पुस्तकाची लिस्ट काय आहे. तर मी सांगू इच्छितो की दिस इज नॉट द इम्पॉर्टंट की सतीश गावंडेंनी हे पुस्तकं वाचले म्हणून तुम्ही सुद्धा तीच पुस्तकं वाचली पाहिजे असं नाही. पुस्तकं निवडण्याचे काही निकष आहेत आणि ते पुस्तकं विद्यार्थ्यांनीच निवडावेत अशी तर माझी सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही कोण्या टॉपरचे पुस्तकं यांनी ही वाचली म्हणून तुम्ही त्या पुस्तकं वाचून टॉपर याल अशी काही नाही. आता मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो की सगळ्या महाराष्ट्रात सर्व पुस्तकं, अख्ख्या महाराष्ट्रात ही जी पुस्तकं आहेत, आता ती लिस्ट फेसबुकवर अवेलेबल आहे, व्हॉट्सअपवर अवेलेबल आहे, युट्यूबवर अवेलेबल आहे. एखाद्या क्लासला तुम्ही गेले तर मग त्या क्लासमध्ये जे शिक्षक आहेत ते सुद्धा तेच पुस्तक सांगणार की बाबा ही पुस्तकं वाचा. आता या पुस्तकं निवडण्याचा निकष असा आहे की तुम्ही पहिले म्हणजे अभ्यासक्रमच घेऊन गेले पाहिजे पुस्तक डेपोमध्ये, आणि प्रश्नपत्रिका घेऊन गेलो पाहिजे. आणि या पुस्तकात बाबा या अभ्यासक्रमाचे सगळे मुद्दे कव्हर होतात का, या पुस्तकातून काही मागचे प्रश्न पडलेले आहेत का, हे पहिले तपासलं पाहिजे. आता मार्केट आहे, पुस्तकं भरपूर अवेलेबल आहेत, एका विषयासाठी 200-200 500 प्रकाशनाचे पुस्तकं आहेत. आणि काही पुस्तकवाले प्रकाशनावाले आपल्या पुस्तकाचा खप व्हावा म्हणून काय करतात, मागच्या वर्षीच्या 2-3 प्रश्न याच्यात टाकून देतात. मग ते प्रश्न टाकले तर नेमके तेच प्रश्न आपल्याला दिसतात, आणि ते प्रश्न आपल्याला दिसले तर आपल्याला असं वाटतं की अरे वा, चला म्हणजे यातून प्रश्न मागच्या वर्षीच्या परीक्षेत आले. मुळात आपल्याला हे माहितच नसतं की ते मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचे प्रश्न याने टाकलेले आहेत, त्या पुस्तकाचा खप वळावा. अशी सुद्धा मार्केटमध्ये ट्रेंड सुरू आहे आणि प्रत्येक प्रकाशकाला असं वाटतंच की आपला पुस्तकाचा जास्त खप झाला पाहिजे. बरोबर. पण साधारणतः पुस्तक निवडताना त्याच्यात अभ्यासक्रम कव्हर होतो का, मागच्या वर्षीपर्यंत काही प्रश्न त्या पुस्तकातून आले आहेत का, या प्रश्नाचा विचार करून पुस्तकाची निवड केली पाहिजे. साधारणतः पुस्तक निवडताना त्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा अनुभव फार महत्वाचा असतो, कारण त्यांनी ते पुस्तक ऑलरेडी वाचलेले असतात आणि त्यांना त्या पुस्तकाचा बऱ्यापैकी अभ्यास असतो की बाबा या पुस्तकातून सगळ्यात जास्त प्रश्न आलेले आहेत. आता मी सांगतो की आता 2-3 दिवसाच्या पूर्वी
आयोगाने आपला अभ्यासक्रम राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम अपडेट केलेला आहे, तुम्हाला त्याची जाणीव असेल बरोबर की सर. त्या आयोगाने काही मुद्द्यांची भर घातलेली आहे आणि काही मुद्दे फारच स्पष्ट केलेले आहेत. मी पहिले तो अभ्यासक्रमाचं उदाहरण देतो, मग मी तुम्हाला पुस्तकावरती येतो. आता सामान्य अध्ययन पेपर 2 आहे, त्याच्यामध्ये आयोगाने एक मुद्दा टाकलेला आहे की रिमूव्हल ऑफ राईट टू प्रॉपर्टी ॲज ए फंडामेंटल राईट फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन. आता हा एक वाक्य आहे फक्त की संपत्तीचा अधिकार हा संविधानातून काढलेला आहे. आता हे वाक्य या वाक्याचं विश्लेषण कसं करावं, तर हे या मुद्द्याचा अभ्यास करत असताना 1951 पासूनच तुमचं बॅकग्राऊंड तुम्ही पाहिल्याशिवाय हा मुद्दा तुम्हाला स्पष्ट होणार नाही. म्हणजे अगदी पहिल्या संविधानाच्या दुरुस्तीपासून तर 44व्या संविधानाच्या दुरुस्तीपर्यंत या संदर्भात ज्या काही संविधानाच्या दुरुस्ती झाल्या आणि या संदर्भात काही जे न्यायालयीन खटले आले, त्याचा जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही तोपर्यंत तुमचा हा मुद्दा स्पष्ट होत नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे की एकच वाक्य आहे फक्त आयोगाने टाकलं, पण मग आयोगाने एकच वाक्य टाकलं, पण त्याचा अभ्यास जो होतो तो 10-20 पानाचा. बरोबर सर. मग हे एका पुस्तकात सगळं कव्हर केलेलं दिसणार नाही किंवा सापडणार नाही. पुस्तक एक निवडावं, प्रत्येक विषयासाठी एक पुस्तक निवडावं, त्याला आम्ही बेस बुक म्हणतो. म्हणजे साधारणतः एक बेस बुक करावं आणि ते वारंवार वाचावं आणि वारंवार वाचल्यानंतर मग काही मुद्दे जे असतील ते नेटवरून पाहावेत, त्याच्यात ऍडिशन करावी. पण ते पुस्तक एक वेळा बेस केल्यानंतर वारंवार पुस्तक बदलू नये. आता साधारणतः बुक लिस्टचा जर विचार केला आपण तर ऍज सच एखादं पुस्तक परिपूर्ण आहे असं सांगता येणार नाही. म्हणजे आम्ही जरी विद्यार्थ्यांना सांगतो की हे पुस्तक वाचा किंवा ते पुस्तक वाचा, पण आम्ही यशस्वी होणारे विद्यार्थी किंवा आम्ही एखादं त्यापैकी पद मिळवणारे विद्यार्थी नुसतं पुस्तकावर अवलंबून राहत नाही, हे खरं आहे. या पुस्तकाच्या अनुषंगाने त्यामध्ये आम्ही खूप सारी ऍडिशन करत असतो, भर घालत असतो मुद्द्यांची. त्याला मग ते तुमचे पानं चिटकवणं असो किंवा तिथेच काही नोट्स लिहिणं असो किंवा तुमच्या इंटरनेटचा आधार असो, त्याच्यामध्ये खूप सारं तुम्ही ऍडिशन केलं पाहिजे. तेही अभ्यासक्रम पाहूनच केलं पाहिजे. साधारणतः आता प्रीसाठी जर आपण विचार केला, इतिहासाचा आहे, इतिहासाचा विचार केला तर खूप सारे पुस्तक अवेलेबल आहेत. त्यासाठी गाठाळ आहे, त्यानंतर अनिल कठारेंचं पुस्तक आहे, त्यानंतर यदी फडकेंचे इतिहासाचे 8 खंड आहेत. हे अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, पण त्यातला कोणतं तरी एक पुस्तक निवडावं आणि त्या पुस्तकात फक्त निवडत असताना त्या अभ्यासक्रमातले सगळे मुद्दे त्यात कव्हर होत आहेत का हे पाहावं. मी असं सुचवेल की एखादं गाठाळचं पुस्तक घ्यावं आणि पाठ्यपुस्तकं वाचणं फार महत्वाचं आहे. पाठ्यपुस्तकं 6वी ते 12वी पर्यंत इतिहासाचे पुस्तकं वाचलेच पाहिजे. आता जुन्या अभ्यासक्रमात 11वीला महाराष्ट्राचा इतिहास होता. आता नवीन अभ्यासक्रमात भारताचा प्राचीन इतिहास आहे. महाराष्ट्राचा 11वीचं पुस्तक फारच उत्कृष्ट सुरेख लिहिलं होतं, त्याच्यात सगळे मुद्दे कव्हर केले होते. ते पुस्तक तुमच्या संग्रही असणं फारच आवश्यक आहे, जे राज्यसेवेचा अभ्यास करतात. गाठाळचं एक पुस्तक असावं आणि तुम्ही नेटचा खूप वापर केला पाहिजे इतिहासाच्या अभ्यासाच्या संदर्भात, कारण एका पुस्तकात सगळे मुद्दे कव्हर करणे कठीण आहे. अन्यथा एखाद्या इतिहासाचे सगळे मुद्दे जर एखाद्या प्रकाशकाने किंवा लेखकाने जर कव्हर करतो म्हटलं तर 2000 पानांचं पुस्तक होण्याची शक्यता आहे. बरोबर सर. म्हणून पुस्तकं निवडताना इतिहासासाठी हे पुस्तक, भूगोलासाठी 5वी ते 12वीचे पाठ्यपुस्तकं तुम्ही वाचलेच पाहिजे. आणि पुस्तकं वाचले पाहिजे इन द सेन्स कसे वाचावे हे फार महत्वाचं आहे. पुस्तकं वाचत असताना पहिला मुद्दा आहे की त्या पुस्तकातील प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, हिमालय हा वली पर्वत आहे. मग आता याच्यात अभ्यासाचा काय मुद्दा आहे? हा पाठांतर करायचं झालं तर हिमालय हा वली पर्वत आहे हे 10 वेळा वाक्य म्हणायचं, पाठ करायचं आणि मग जसंच्या तसं परीक्षेत लिहायचं आणि मार्क्स मिळवायचे. किंवा रिकाम्या जागेसाठी तुमच्या 8वी 9वी 10वीत येतं हिमालय हा रिकामी जागा पर्वत आहे, मग त्याच्यात वली हा शब्द लिहायचा, 1 मार्क्स घ्यायचा. तर हा अभ्यास शालेय जीवनासाठी ठीक आहे. पण मग वली पर्वताचा अर्थ काय होतो? वली म्हणजे काय? याला वलीच का म्हटलं जातं? वली पर्वत असे जगात कुठे कुठे आहेत? वली पर्वत निर्माण होण्यासाठी भौगोलिक परिस्थिती काय लागते? मग अशीच भौगोलिक परिस्थिती जिथे वली पर्वत आहे दुसऱ्या खंडात किंवा देशात, तिथे तशीच परिस्थिती आहे का?
हे जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत तुमचा तो अभ्यास परिपूर्ण होणार नाही. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं की ते पुस्तक तुम्हाला पूर्णपणे उघडता आलं पाहिजे. बरोबर सर, बरोबर. त्या शब्दाच्या मागचं बॅकग्राऊंड तुम्हाला समजलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता आपल्या प्रिएम्बल मध्ये भारत देश हा प्रजासत्ताक देश आहे, लोकशाही देश आहे, सार्वभौम आहे, समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे. मी अनेक लोकांना विचारतो, अनेक विद्यार्थ्यांना विचारतो की बाबा प्रजासत्ताक आणि लोकशाही मधला फरक काय, सांग बरं रे जरा. आता 100 पैकी 99 विद्यार्थ्यांना सांगताच येत नाही प्रजासत्ताक मधला फरक आणि लोकशाही मधला फरक. हे आकलन जोपर्यंत तुम्हाला होत नाही तोपर्यंत तुम्ही परीक्षेचा अभ्यास करत नाही, असंच माझं मत आहे. जोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीचा अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्हाला यश पण मिळू शकत नाही. बरोबर. आपण भूगोलासाठी सांगितलं की 5वी ते 12वीला पाठ्यपुस्तकं वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सौदी हे पुस्तक जे आहे ते सुद्धा वाचणं गरजेचं आहे. कात्यायनमधून काही मुख्य परीक्षेचे मुद्दे कव्हर होतात, ते सुद्धा वाचणं गरजेचं आहे. पूर्ण पुस्तक वाचू नये, पण त्यातले काही अभ्यासक्रमातले मुद्दे कव्हर करावेत, तितकं ते पुस्तक वाचावं. त्याच्यानंतर राज्यशास्त्राचा विषय घेऊ, राज्यव्यवस्थेचा. राज्यव्यवस्थेसाठी एम लक्ष्मीकांत फार चांगलं पुस्तक आहे, पण त्याच्यात फक्त तुमची राज्यव्यवस्था कव्हर होईल. पण राज्यसेवेच्या मुख्य परीक्षांमध्ये इतरही मुद्दे आहेत, जसे पब्लिक पॉलिसी आहे, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहे, त्यानंतर शिक्षणाचा मुद्दा आहे. तो तुमचा लक्ष्मीकांत मधून कव्हर होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्या पुस्तकांचा आधार घ्यावा लागेल. दुसरे पुस्तक इन द सेन्स लक्ष्मीकांतच गव्हर्नन्स इन इंडिया आहे, ते पुस्तक 3ऱ्या चॅप्टर पासून तर 8व्या चॅप्टर पर्यंत पाहिलं पाहिजे. त्याच्यात सगळे आयोग आहेत, ते त्याच्यात कव्हर केलेलं आहे. आणि पुस्तकं हे फक्त मी बेस सांगतोय, उदाहरणादाखल सांगतो आहे. मात्र याच्यात नेटचा आधार घेणं आणि त्या पुस्तकामध्ये ऍडिशन करणं फार आवश्यक आहे. राज्य व्यवस्थेसाठी लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे, किंवा मग त्याचं मराठी भाषांतर हे के सागरने आता आणलेलं आहे, ते सुद्धा पुस्तक वाचलं तर काही हरकत नाही. पण पुस्तक वाचताना ही खबरदारी घेतली पाहिजे की तो अभ्यासक्रमात मुद्दा आहे का आणि ते पुस्तक आपल्याला समजतं का. त्यानंतर विज्ञान आहे. विज्ञान सुद्धा 5वी ते 12वी पर्यंत पुस्तकं वाचणं अत्यंत गरजेचं आहे. नव्हे मी असं सांगेल की तुम्हाला विज्ञानचे पुस्तकं 5वी ते 12वी पर्यंत जर तुम्ही वाचन केलं तर मग तुम्हाला इतर पुस्तकाची फार गरज पडणार नाही. फक्त मी सांगितलं तसं पुस्तक वाचावं. नुसतं आता मला सांगा, तुम्ही 5वीचं विज्ञानाचं पुस्तक वाचता, तुम्ही 5वीच्या विद्यार्थ्यासारखं वाचणार की तुम्ही एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसारखं वाचणार? निश्चितच तुम्ही एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसारखं वाचणार. मग 5वीच्या विद्यार्थ्यासारखं वाचलं तर 5वीचा विद्यार्थी त्या वाक्याचा बॅकग्राऊंड समजू शकणार नाही, पण तुम्हाला त्या वाक्याचं बॅकग्राऊंड समजून घ्यावं लागेल. मी उदाहरणही सांगतो. मी सांगतो की पेशी हा शरीराचा कार्यात्मक आणि रचनात्मक घटक आहे, असं 5वीतही वाक्य आहे, 9वीच्या पाठ्यपुस्तकातही वाक्य आहे. आता हे 5वीचं विद्यार्थी वाचत असताना फक्त हे एक वाक्यच वाचेल, पण एमपीएससीच्या किंवा युपीएससीच्या विद्यार्थ्याने तयारी करताना हे वाक्य कसं वाचावं? हे वाक्य वाचत असताना त्याने समजून घ्यावं की रचनात्मक घटक आहे म्हणजे काय आहे, कार्यात्मक घटक आहे म्हणजे काय आहे. रचनात्मक घटक आहे म्हणजे काय, तर शरीराची रचना जी आहे ती शरीराचा प्रत्येक अवयव हा पेशीपासून बनलेला आहे, प्रत्येक ऊती ही पेशीपासून बनलेली आहे, प्रत्येक ऑर्गन सिस्टीम ही पेशीपासून बनलेली आहे, आणि मग शरीरच हे पेशीपासून बनलेलं आहे, तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. कार्यात्मक घटक आहे म्हणजे काय आहे, तर या शरीराचं प्रत्येक कार्य जे आहे हे या पेशीतच चालतं. म्हणजे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम असो, एक्सक्रिटरी सिस्टीम असो, सर्क्युलेटरी सिस्टीम असो, तुमची एक्सक्रिटरी आपला नर्वस सिस्टीम असो, या प्रत्येकाचं कार्य हे पेशीतच चालतं. म्हणून या पेशीला शरीराचं कार्यात्मक घटक आहे. मग तिथून आपण पुढे जाताना मग कार्य कोणते कोणते चालतात, रचना कशी आहे, मग कार्य हेच कसे इथेच कसे चालतात, हे कार्य होण्यासाठी पेशीची रचना कशी असावी, मग तिथून तो तुमचा प्रवास सुरू झाला पाहिजे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की ते तुमचं पुस्तक तुम्हाला उघडता आलं पाहिजे. बरोबर सर, बरोबर. आणि एक वेळा तुम्ही ते पुस्तक निश्चित केलं की ते पुस्तक तुम्ही वारंवार बदलता कामा नये, हे दुसरा महत्वाचा मुद्दा. विज्ञानाच्यासाठी मी सांगेल की 5वी ते 12वीचेच पुस्तकं वाचा. बरोबर. काही फार विज्ञान हा तुम्हाला मुख्य परीक्षेत अभ्यासण्याची गरज नाही, त्याच्यामुळे तुम्ही फार पुस्तकं वाचून त्याच्यात तुमचा वेळ वाया घालवू नये असा माझा सल्ला.
5वी ते 12वीचे पुस्तकं वाचून झाल्यानंतर जर तुम्हाला एखादं पुस्तक वाचायचं असेल तर मग मराठीतून भस्के यांचं पुस्तक आहे, ज्ञानदीप प्रकाशनाचं आहे, तेही पुस्तक एक वेळा वाचण्यास हरकत नाही. पण मी एका विशिष्ट प्रकाशनाचं नाव घेणार नाही. मार्केटमध्ये जाऊन त्या पुस्तकातून आपले सर्व मुद्दे कव्हर होतात का हे पाहावं. त्याच्यानंतर ल्युसंट सारख्यांचं सायन्सचं पुस्तक हे फार चांगलं आहे. आता ते मराठीत येत नाही, ते इंग्लिश आणि हिंदीमध्येच येते. पण ल्युसंट प्रकाशनाचं विज्ञानासाठी पुस्तक फारच चांगलं आहे. हिंदी आणि इंग्लिश जर समजत असेल तर तेच पुस्तक वाचावं असा माझा आग्रह राहील. त्याच्यानंतर आपण अर्थव्यवस्थेकडे येऊया. आता अर्थव्यवस्था, भारताची अर्थव्यवस्था हा अभ्यासक्रमात पूर्व परीक्षेतही आहे आणि मुख्य परीक्षेतही आहे. मग अर्थव्यवस्थेसाठी पहिले सर्वात महत्वाची गोष्ट माझं सांगणं आहे की संकल्पना स्पष्ट करून घ्या. संकल्पना स्पष्ट करण्यासाठी स्टेट बोर्ड मध्ये फार तुम्हाला येत नाही. 11वी-12वीत अर्थशास्त्र आहे, पण त्याच्यात सगळेच मुद्दे तुमचे कव्हर होतील असं नाही. पण संकल्पना स्पष्ट करण्यासाठी ते पुस्तकं फायदेशीर आहे. पण एनसीईआरटीचे पुस्तकं आहेत अर्थव्यवस्थेवरचे, ते आपण वाचले पाहिजे. 8वी पासून 11वी-12वी. एनसीईआरटी सुद्धा आता 10वी पर्यंत सोशल सायन्स म्हणूनच एक पुस्तक येतं त्याचं. इकॉनॉमिक्स असं काही स्पेशल पुस्तक नाहीये. पण त्याच इकॉनॉमिक्स चांगल्या पद्धतीनं सोशल सायन्सच्या पुस्तकात सुद्धा चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलेलं आहे. आणि मग 11वी-12वीचे स्टेट बोर्डचे वाचले पाहिजे आणि एनसीईआरटीचे वाचले पाहिजे. मग एखादा संदर्भ पुस्तक म्हणून किंवा बेसिक बुक्स म्हणून रमेश सिंगचं पुस्तक आहे, ते मराठीत आलेलं आहे, ते इंग्लिश मध्ये सुद्धा आहे. ते त्या वाचलं तर फारच चांगलं राहील. पण मग त्या पुस्तकाची भाषा जर समजत नसेल तर भगीरथ प्रकाशनाचं पुस्तक आहे किंवा दीपस्तंभ प्रकाशनाचं देसलेंचं पुस्तक आहे. यापैकी कोणत्याही एका पुस्तकाची निवड केली तरी चालेल. पण पुस्तक वाचताना माझा भर असाच असतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं असतं की पुस्तक वाचल्यापेक्षा तुम्ही ते कसं वाचता, त्यातला प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घेता का. भारतीय अर्थव्यवस्था ही नेहरूच्या काळांपासून आणि तर 1991 पर्यंत समाजवादी अर्थव्यवस्था होती, असं एका पुस्तकात वाक्य आहे. त्याचं बॅकग्राऊंड तुम्हाला कळलं पाहिजे की हे समाजवादी आहे म्हणजे काय, होती म्हणजे काय. त्याचे तुम्हाला 10 उदाहरणं 15 उदाहरणं समजले पाहिजे, तरच त्या विषयाचं तुम्हाला आकलन होईल. आणखी कोणता विषय राहिला आपला? पर्यावरण वगैरे राहिलं सर. पर्यावरण राहिलं, मराठी, इंग्रजी. पर्यावरणासाठी तुम्ही वेबसाईटच पाहिल्या पाहिजे. तुषार घोरपळेंचं एक पुस्तक आहे किंवा शंकर IAS च्या नोट्स आहेत, त्या वाचल्या तरी चालेल. यापैकी एका पुस्तकाला तुम्ही बेस धरलं पाहिजे. आणि 11वी-12वीचे जे पुस्तक आहेत स्टेट बोर्डचे, ते सुद्धा चांगले आहेत. ते वाचून मग तुम्ही त्या तुषार घोरपळेंच्या पुस्तकावर जाऊ शकता. पण मी सांगतो की त्याचं आउटपुट आणि इनपुट रेशो तुम्ही सतत पाहिला पाहिजे. बरोबर. ते पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही इनपुट देतात, आउटपुट किती आहे, त्याच्यातून किती प्रश्न आले आहेत, त्याच्यातूनच तुम्हाला सांगतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सर्व महाराष्ट्रात, अख्ख्या महाराष्ट्रात हेच पुस्तकं वाचल्या जातात. पण मग सगळेच विद्यार्थी उत्तीर्ण का होत नाहीत, सगळ्याच विद्यार्थ्यांना पोस्ट का मिळत नाही, त्याचं कारणच असं आहे की तुमच्या वाचनात फरक आहे, तुमच्या वाचनाच्या पद्धतीत फरक आहे. तुम्ही ते पुस्तकाला किती ते पुस्तक खोलता, उघडता इन द सेन्स ते पुस्तकाचा विस्तार तुम्ही किती करता याच्यावरती सर्व अवलंबून आहे. स्पर्धा आहे निश्चितच आहे, पण एवढीही नाही. बरोबर. बरेच विद्यार्थी तुम्हाला म्हणजे नॉन सिरियस कॅन्डिडेटच असतात, 90%, 95% असं. खरी स्पर्धा तुमची 10,000 5,000 विद्यार्थ्यांसोबतच आहे. बाकी 3.5 लाख विद्यार्थी कोणीतरी फॉर्म भरावा म्हणून भरतात, कोणीतरी सांगितलं म्हणून भरतात, काहीतरी करावं म्हणून करतात. आता तुम्ही पुण्याच्या साईडला बघा, अनेक विद्यार्थी क्लास करतात, मग तो क्लास केला म्हणूनच पास होतात का? असं नाही. मग तो क्लास चांगला किंवा वाईट असं नसतोच. क्लास लावावा की नाही याच्या पुढच्या आपण मुद्द्यावर येऊ. पर्यावरणासाठी 11वी-12वीचे पुस्तकं, त्यानंतर तुषार घोरपळेंचं त्यानंतर HRDचं पुस्तक जे आहे, HRDचं पुस्तक जे आहे ते परिपूर्ण अजून मार्केटमध्ये आलंच नाही. HRD साठी तुम्हाला एखाद्या पुस्तकाचं नाव घेताच येणार नाही, पण ठीक आहे, HRD साठी तुम्ही मंत्रालयाच्या वेबसाईटच पाहिल्या पाहिजे आणि त्या वेबसाईट वरची जी इत्थंभूत माहिती आहे त्याच्या नोट्स तुम्ही काढल्याच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही HRD ची प्रिपरेशन करूच शकत नाही.
ओके सर. माझ्या मित्राचं एक पुस्तक आहे, माझा मित्र आहे, असिस्टंट कमिशनर आहे, दिलीप खाटेकर. त्याचं पुस्तक आहे, ते एक बेस बनवायला हरकत नाही. पण त्या एका पुस्तकावर नुसतं सक्सेस होईलच आणि त्या पुस्तकातूनच सगळे प्रश्न येतील असं नाही. ते पुस्तक बेस बनवावं. दिलीप हा माझा फार चांगला मित्र आहे. त्या आयपी सर अकॅडमी म्हणून त्यानं पुस्तक काढलेलं आहे. ते पुस्तक विकत सगळ्यांनीच घ्यावं. पण मग वेबसाईटचा त्याला आधार दिल्याशिवाय ते पुस्तक परिपूर्ण होणार नाही. ओके. आणखी काय राहिलं आपलं? सर, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण. मराठी व्याकरण ठीक आहे, मोरा वाळिंबीचं पुस्तक वाचलं पाहिजे. ओके. आणि इंग्रजी व्याकरणासाठी लिवसेंट प्रकाशनाचं पुस्तक चांगलं आहे, पण त्याच्यात खूप सारे बारीक बारीक मुद्दे दिलेले आहेत. पण ते जर पुस्तक वाचलं तर मग तुमची परिपूर्ण तयारी होते, तुमचा एकही मुद्दा त्यातून सुटत नाही. लिवसेंट प्रकाशनाचं पुस्तक आहे थोडं, म्हणजे वाचायला बलकी आहे, पण त्याच्यात खूप सारे सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत, बारीक बारीक मुद्द्यांमधला फरक सांगितलेला आहे. आणि एक वेळा ते पुस्तक वाचल्यानंतर मग तुम्हाला दुसरं पुस्तक वाचण्याची गरज नाही असं मला वाटते. पण त्यातला सराव केला पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवून पाहिल्या पाहिजे किंवा पाहिल्या पाहिजे, तरच तुम्हाला त्या पुस्तकाचा फायदा होईल. ओके. निबंधासाठी असं काही विशिष्ट पुस्तक आपण सांगणारही नाही आणि ते वाचू पण नाही. निबंध तुम्ही इतका सारा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला निबंध लिहिताच आला पाहिजे. आणि मग लोकसत्ताच्या पुरवणी असतात, लोकसत्ताचे संपादकीय असतात, ते वाचले तर तुमचा निबंध कम्प्लीट होतो. मला जर तुम्ही वैयक्तिक विचारलं तर मी निबंधाचं पुस्तक वाचलेलं नाही. ओके. सर, ह्यानंतर मानवी हक्कसाठी थोडं सांगा सर. मानवी हक्क. मानवी हक्क आणि याच्यासाठी त्या आयपी सरचं जो पुस्तक आहे, दिलीपचं जे पुस्तक आहे, दिलीप खाटेकर सरांचं जे पुस्तक आहे, तो आणि मी बॅचमेटच आहे, त्याचं पुस्तक त्याच्यात होऊन जाईल. पण पुन्हा तेच की एका पुस्तकाच्या याच्यावर अवलंबून असू नये, तुम्ही नेट वापरलंच पाहिजे. म्हणजे इंटरनेटचा वापर हा अत्यंत आवश्यक आता झालेला आहे या काळात. बरोबर. सर, आता सर्वात महत्वाचा एक विषय राहिला, जो की सर्व विद्यार्थ्यांना सीसॅट राहिला. सीसॅट साठी तुम्ही पॅसेज, आता मला काही विद्यार्थी, एक शॉकिंग आहे की काही विद्यार्थी स्पेशल पॅसेजचा अभ्यास करतात. ठीक आहे, सरावासाठी तुम्ही पॅसेज वाचला, त्याच्यावरती प्रश्न सोडवले, हे ठीक आहे. पण नुसतं पॅसेजचं पुस्तक कुठे मिळेल का, हे जरा हास्यास्पद आहे. जोपर्यंत तुम्हाला सामान्य अध्ययनाच्या विषयांचं आकलन होत नाही, तोपर्यंत तुम्हाला पॅसेज कसा समजणार? आणि पॅसेज असतात तरी कसे? आता तुम्ही सीसॅटचा जर पेपर पाहिला असेल तर पॅसेज असतात तरी कसे? तर मुलाखत सुरू आहे. एक पॅसेज काय असतो? इतिहासाचा असतो, एक पॅसेज विज्ञानचा असतो, एक पॅसेज पर्यावरणाचा असतो, एखादा पॅसेज साहित्यावर असतो, एखाद सोडला तर. बाकीचे पॅसेज तर तुमच्या विषयाशी संबंधितच असतात. एखादा पॅसेज अर्थव्यवस्थेवर असतो. मग आता या विषयाचं जोपर्यंत तुम्हाला आकलन होत नाही, तोपर्यंत तुम्हाला पॅसेज कळणार नाही ना. पॅसेज म्हणजे काय? आकलन आहे. आणि हे पुस्तक, सामान्य अध्ययनाचे पुस्तकं तुम्ही वाचले चांगले, तर मग तुम्हाला पॅसेज सोडवण्याची गरजच नाही. दुसरा जो रिझनिंगचा मुद्दा असतो, त्या रिझनिंगसाठी आर एस अग्रवालचंच पुस्तक घ्या. आर एस अग्रवालचं पुस्तक थोडं जाळ दिसेल, पण मग त्यातून सर्व मुद्दे स्पष्ट होतात, काहीही तुमचं बाकी राहत नाही. बाकीचे अनेक पुस्तकं मार्केटमध्ये आलेले आहेत, पण मग ते अर्धवट असतात किंवा त्याच्यात एक्झाम्पल जास्त, उदाहरणं जास्त नसतात सरावासाठी. म्हणून आर एस अग्रवालचा तो जाळा ठोकळा घ्यावा, किंवा त्याने आता 2 पुस्तकं केले असतील व्हर्बल नॉन व्हर्बल साठी, ते घ्यावेत. आणि त्या पुस्तकाचा इतका सराव करावा की त्यात काही बाकीच ठेवू नये. मग बाकीचं पुस्तक तुम्हाला घ्यायची गरज नाही. फक्त ते पुस्तक हिंदी आणि इंग्लिश मध्ये आहे. थोडा भाषेचा, हिंदी आणि इंग्लिशचा कोणाची समस्या असेल, पण एखाद्या पदासाठी तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करत असताना तुम्हाला इंग्रजी हे समजलीच पाहिजे. बरोबर सर. कारण अनेक साऱ्या सूचना शासनाच्या इंग्रजीतून येत असतात. आणि इंग्लिशचा तुम्हाला एक एसेचा पेपरच लिहावा लागतो 50 मार्क्सचा. 50 मार्क्स ऑब्जेक्टिव्ह असतात. ते इंग्लिश तुम्हाला कळली पाहिजे आणि इंग्लिशचं तुम्हाला आकलन झालं पाहिजे. म्हणून आर एस अग्रवाल इंग्रजीत आहे किंवा हिंदीत आहे अशी कोणाची तक्रार असेल तर ती कोणी तक्रार करू नये. ते पुस्तक फार छान आहे. दुसऱ्या पुस्तकाचं मी नाव सांगू इच्छित नाही, किंवा दुसरं पुस्तक कोणी घेऊ नये.
ओके. सर आता एक महत्वाचा विषय राहिला विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याबद्दल थोडं सांगा सर. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा थोडा इश्यू आहे. आणि बऱ्याच त्यासोबत जैव बोला बोला. तंत्रज्ञान, विज्ञान तंत्रज्ञान आणि त्यासोबत जैव तंत्रज्ञानाबद्दल थोडं सांगा सर. विज्ञान तंत्रज्ञान मध्ये जैव तंत्रज्ञान हा एक भाग आहे. हम्म. त्यासाठी महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या सगळ्या बेसिक संकल्पना स्पष्ट केल्या पाहिजे. विज्ञान तंत्रज्ञानासाठी असं एक स्पेसिफिक मला सांगता येणार नाही, पण के सागरचं एक पुस्तक आहे विज्ञान तंत्रज्ञानाचं, किंवा ज्ञानदीप प्रकाशनाचं एक पुस्तक आहे. त्या ज्ञानदीप प्रकाशनाच्या पुस्तकातून तुमच्या काही गोष्टी क्लिअर होतात, पण त्याच्या बेसिक क्लिअर होण्यासाठी युट्यूबचे व्हिडिओ पाहणे किंवा त्या विभागाच्या वेबसाईटवर जाणे. फॉर एक्झाम्पल जैव तंत्रज्ञान असेल तर जैव तंत्रज्ञानाच्या वेबसाईटवर जाऊन तिथली सगळी अपडेट माहिती काढून घेतली पाहिजे. न्यूक्लिअर एनर्जी हा असेल, अणु तंत्रज्ञान असेल, त्या वेबसाईटवर जाऊन तिथली माहिती काढून घेतली पाहिजे. एखादं बेस पुस्तक ठेवायचं असेल तर ज्ञानदीपचं तुम्ही वापरू शकता किंवा के सागरचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. पण एका पुस्तकाशिवाय दुसरं पुस्तक वाचू नये. एक पुस्तक पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या पुस्तकाला हातही लावू नये. बरोबर सर, बरोबर बरोबर. फ्रेंड्स, सरांनी त्यांच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून प्रत्येक पुस्तकाचा अभ्यास कसा करावा, ठीक आहे, म्हणजे 5वीचं पुस्तक वाचत असताना 5वीचं इयत्तेसारखं नाही न वाचता सरांनी सांगितलं की आपण एमपीसी तयारी करतो त्या दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे. सरांनी एक उदाहरण पण दिला. तुम्हाला थोडी इंटरप्ट करतो की पाठ्यपुस्तकं वाचत असताना सुद्धा एक वाचण्याची पद्धत असावी. हे एका 2 मिनिटात सांगतो. की तुम्ही आता पृथ्वी हा टॉपिक वाचताय भूगोलाचा, 5वीच्या पुस्तकातून पृथ्वी वाचता आहात. पहिलं प्रकरण पृथ्वी आहे. मग तुम्ही 5वीच्या विद्यार्थ्यांसारखं दुसरं वाचणं, तिसरं वाचून चौथं, मग तुम्ही पूर्ण पुस्तक संपवणार का? तर नाही. असं पुस्तक वाचू नये. पाठ्यपुस्तक असं वाचू नये. पाठ्यपुस्तक हे टॉपिक निहाय वाचलं गेलं पाहिजे. 5वीच्या पुस्तकाला पृथ्वी हा टॉपिक आहे, 8वीच्या पुस्तकात पृथ्वी हा टॉपिक आहे, मग 11वीच्या पुस्तकात पृथ्वी हा टॉपिक आहे. तो पृथ्वी हा टॉपिक जो आहे हा तीनही पुस्तकातून एकाच वेळेस वाचला गेला पाहिजे, म्हणजे त्या टॉपिकचं तुम्हाला आकलन होईल. फॉर एक्झाम्पल विज्ञानचं सांगतो. पेशी हा मुद्दा 6वीतही आहे, पेशीचा अभ्यास तुम्हाला 9वीतही आहे आणि पेशीचा अभ्यास तुम्हाला 11वीतही आहे. मग तुम्ही हा पेशीचा अभ्यास 5वीचा झाल्यानंतर वेगळा किंवा 9वीचा वेगळा किंवा 11वीचा वेगळा असं न करता पेशी जितक्या पुस्तकात आहे तितक्या पुस्तकातून तो एकाच वेळी वाचावा आणि एकाच वेळी त्याचं कंपायलेशन करून सगळे मुद्दे एका कागदावर टिपून किंवा एखाद्या पुस्तकात टिपून तो एक टॉपिक पूर्ण करावा. हे पाठ्यपुस्तक वाचण्याची पद्धत असावी. अनेक विद्यार्थी पाठ्यपुस्तकं वाचावेत हे समजतात, अनेक विद्यार्थ्यांना सांगतात, पण ते कसे वाचावेत? एका प्रकरणापासून शेवटच्या प्रकरणापर्यंत पुस्तकं वाचणारे विद्यार्थी मी पाहिलेत, पण गेन काय आहे तुमचा? त्या पुस्तकातून गेन काय? आउटपुट काय? आउटपुट 0 आहे. तुम्हाला एकही मुद्दा क्लिअर झाला नाही. मग पाठ्यपुस्तकं वाचण्याची पद्धती सुद्धा ही तुमची मुद्द्यानिहायच असली पाहिजे, टॉपिक निहायच असली पाहिजे. म्हणून टेबलवर पाठ्यपुस्तकं वाचत असताना 5वी ते 12वीचे सगळे पुस्तकं तुमच्या टेबलवरच असले पाहिजे. बरोबर सर, बरोबर. नाही तर 5वीचं पुस्तक झाल्यावर मग 6वीचं विकत घेऊ, 8वीचं झाल्यावर मग 12वीचं विकत घेऊ, असं करून चाललाय. बरोबर सर, बरोबर. फ्रेंड्स, सरांनी खूप भूमोल मार्गदर्शन सांगितलं. स्टेट बोर्डचा अभ्यास करत असताना फक्त हे महाराष्ट्रातील मी असं म्हणेन की जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांचा असं समस्या आहे. काय करतात, 5वीचे घेतले की 5वी पूर्ण, चला पहिला चॅप्टर एंड चॅप्टर. म्हणजे सरांनी जी सांगितलेली पद्धत आहे, हा ही एक पद्धत हिस्ट्रीच्या बाबतीत असं लागू होऊ शकतं. हिस्ट्री तुम्ही 6वीचं प्राचीन वाचा, 7वीचं मध्ययुगीन आहे, ठीक आहे, असं मग 8वी आधुनिक आहे. हिस्ट्रीच्या बाबतीत असं तुम्ही स्टार्ट टू एंड वाचू शकता. मात्र भूगोल, भूगोल त्यानंतर विज्ञानासाठी सरांनी जी सांगितलेली ती पद्धत खूप महत्वाचं आहे. असं जर पद्धत तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर तुमचा प्रत्येक कन्सेप्ट, इच अँड एव्हरीथिंग तुमचा कन्सेप्ट क्लिअर होत राहणार आहे. सर, ह्याच अनुषंगाने एक महत्वाचा माझा प्रश्न राहील, पुढचा प्रश्न तो म्हणजे एकंदरीत तुम्ही खूप छान विस्ताराने सांगितलं की अभ्यास नेमका कसा करावा, ठीक आहे. म्हणजे 5वीचं वाचत असताना तुम्ही पेशीचा म्हणजे फक्त तेवढंच स्टेटमेंट न करता तर एमपीच्या विद्यार्थी दृष्टिकोनातून आपण अभ्यास केला पाहिजे, हे तुम्ही सांगितलं. तर सर, आता ह्याच अनुषंगाने एक सर्वात महत्वाचा प्रश्न बघा, आपला अभ्यासाचं नियोजन झाला, पुस्तक कोणती वाचायची हे झाले, अभ्यास कसा करावा झाला, ठीक आहे. मग त्यानंतर कुठले कुठले पदं भरतात हे सगळं प्रश्न म्हणजे जवळपास सर्वच झाले. क्वेश्चन पेपर अनालिसिस, प्रिव्हियस इयरचे सिलेबस, हे सगळ्याच गोष्टी कव्हर झाल्या आपले. आता सर्वात महत्वाचा प्रश्न उपस्थित राहतो, तो म्हणजे आपण आता असं म्हणू शकतो की क्लासचा नुसतं सगळीकडे बाजार मांडला असं देखील आपण म्हणू शकतो, ठीक आहे.
मग ह्या दृष्टिकोनातून बघा, मी अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून म्हणतो, पण अनअकॅडमी काय करतं, त्याला आपण बाजार असं संकल्पना नाही म्हणू शकत. का नाही म्हणू शकत? तर तेवढं आउटपुट देतं अनअकॅडमी, ठीक आहे. त्याबद्दल मोबदला देखील घेतात, घेत नाही असं नाहीये. मात्र त्याच्या कितीतरी पटीने मोबदला देतात. तर ह्या अनुषंगाने माझा एक नेक्स्ट प्रश्न सर, एमपीसी तयारी करत असताना क्लास लावणं गरजेचं आहे का? लावलं तर त्याबद्दल थोडंसं सांगा सर. हा जरा महत्वाचा प्रश्न आहे हां सर. की परीक्षेची तयारी करत असताना क्लास लावणं गरजेचं आहे का? तर मी असं म्हणेल की एक वेळा क्लास लावला पाहिजे. म्हणजे तो ज्या क्लासमध्ये त्या क्लासची निवड कशी करावी हेही सांगतो. पण क्लास लावला तर तुमच्या कन्सेप्ट क्लॅरिटी येतं, तुम्हाला एक योग्य दिशा मिळते, अनेक विद्यार्थी तुम्हाला भेटतात, मग तुमची कपॅसिटी तुम्हाला तुम्हाला कपॅसिटी हे कळते. पण मग जर कोणाची आर्थिक परिस्थिती नसेल पुण्याला खर्च करण्याची किंवा राहण्याची, तर अनअकॅडमी हा बेस्ट ऑप्शन आहे. त्या प्लॅटफॉर्मवरती अनेक चांगले चांगले शिक्षक उपलब्ध आहेत. बरोबर. मी पण आता त्या अनअकॅडमीचा सदस्य ट्युटर होण्याची माझी सुद्धा इच्छा आहे, कारण अनअकॅडमीच्या माध्यमातून सर्वच विद्यार्थ्यांना फायदा होतो आहे. बरोबर. ऑनलाईन सुद्धा क्लासेस अवेलेबल आहेत अनअकॅडमी सारखे, जे फार कमी शुल्कात किंवा शुल्क न घेता आपल्याला मार्गदर्शन करत असतात. एक वेळा आपल्या कन्सेप्ट ह्या कोणत्या तरी चांगल्या शिक्षकापासून किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म कडून क्लिअर केल्या तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. आता माझ्या बाबतीत काय झालं, मी क्लास लावला नाही. मग क्लास लावला नाही तर मग मला बाकीच्या ज्या बारीक बारीक गोष्टी असतात त्या कळल्या नाही. म्हणजे अभ्यासक्रमानुसार अभ्यास केला पाहिजे हे कळत नाही, किंवा एखादी भूगोलाची संकल्पना तुम्हाला स्वतः वाचून ज्याला 2 दिवस लागतील ते क्लासमध्ये तुमची एका तासात क्लिअर होईल, मग तुमचा तेवढा वेळ वाचेल. तर माझं असं मत आहे की एक वेळा कुठून तरी आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. पण मार्गदर्शन ही घेताना ही काळजीपूर्वकच घेतलं पाहिजे. अन्यथा मग ज्याला चव नाही, ज्याने कधी ती परीक्षा दिली नाही, किंवा जो कधी स्वतः कोणत्याही परीक्षेच्या टप्प्यापर्यंत गेला नाही, त्या विद्यार्थ्यांकडून किंवा त्या शिक्षकाकडून जर तुम्ही मार्गदर्शन घेतलं तर ते घातक आहे. बरोबर सर. बरोबर. म्हणजे तुम्ही एखाद्या इतिहासाचा प्राध्यापक आहे, तो महाविद्यालयात शिकवतो, पण त्याच्याकडे तुम्ही जर इतिहास शिकायला गेलं तर तो तुम्हाला न्याय देऊ शकणार नाही, कारण त्याने एमपीएससी कधी शिकवलीच नाही, किंवा बरोबर. त्याने एमपीएससीचा अभ्यास कधी पाहिलाच नाही. म्हणून मार्गदर्शन करत असताना, किंवा तुम्ही एखादा ऑनलाईन क्लास अटेंड करत असताना, किंवा ऑफलाईनही एखाद्या संस्थेत क्लास लावत असताना, तिथल्या शिक्षकांची क्वालिटी कशी आहे हे पहिले तपासलं. बरोबर सर. ते बरोबर. शिक्षक कोणत्या तरी टप्प्यावर पास झाला का, त्याने मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली का, त्याने इंटरव्ह्यू कधी फेस केला का. आता मला सांगा की जो कधीही मुलाखतीला गेला नाही, तो मुलाखतीचं मार्गदर्शन कसं करू शकेल? बरोबर सर. बरोबर. तो करू शकणार नाही. तो बरोबर. कुठून तरी वाचेल, तो कुठून तरी युट्यूब वरून पाहिल, आणि मग पैसे उकळण्याच्या नावाखाली किंवा पैसे घेण्याच्या नावाखाली तुम्हाला मार्गदर्शन करेल. पण बरोबर. जो स्वतः मुलाखतीला गेला, ज्याने ते स्वतः अनुभवलं, तो जो मार्गदर्शन करेल ते उत्कृष्ट असेल. बरोबर सर. किंवा एखाद्या मुख्य परीक्षेला एखादा विद्यार्थी अपीअर झाला, तो मुख्य परीक्षा अनुत्तीर्ण झाला, हे वेगळी गोष्ट आहे. पण त्याने ती परीक्षा दिली, त्याला त्याच्या परीक्षेचा पॅटर्न माहिती आहे. अशा विद्यार्थ्यांकडून किंवा अशा शिक्षकांकडून तुम्ही मार्गदर्शन घेणार, की ज्याने कधी एमपीएससी परीक्षाच दिली नाही अशा शिक्षकांकडून तुम्ही मार्गदर्शन घेणार. म्हणून क्लासची निवड करताना सुद्धा तुम्ही ही गोष्ट फार बारकाईने पाहणं आवश्यक आहे की तिथला स्टाफ कसा आहे, बरोबर किंवा सर. ऑनलाईनही प्लॅटफॉर्म तुम्हाला घ्यायचा असेल तर तिथले ट्युटर कसे आहेत हे सुद्धा आपण तपासूनच पाहिलं पाहिजे. बरोबर सर. पण एक वेळा कुठून तरी मार्गदर्शन घ्यावा असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर. म्हणजे तुमच्या संकल्पना स्पष्ट व्हायला मदत होते. बरोबर. फ्रेंड्स, आता सरांनी जसं उल्लेख केला त्या पद्धतीने, जसं सरांनी सांगितलं की क्लास निवड करत असताना तुम्हाला ऑप्शन असायला पाहिजे. ठीक आहे. जो एज्युकेटर आहे, तर तो खरंच त्याला अनुभव आहे का एमपीएससीचा, हे पण विचार केला पाहिजे. त्या अनुषंगाने मी एक अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती मी स्वतः देखील काम करत आहे. त्या अनुषंगाने मी एक सर्वात महत्त्वाचं सांगू इच्छितो. ह्या ठिकाणी अनअकॅडमीमध्ये निवड करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यावरती सबस्क्रिप्शन घेऊ शकता. 1 महिन्यापासून 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष अशा टप्प्याने तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. ठीक आहे. एकदा तुम्ही सबस्क्रिप्शन घेतला की त्या ठिकाणी तुम्हाला अनलिमिटेड ऍक्सेस दिला जातो. अनलिमिटेड ऍक्सेस इन द सेन्स, ह्या ठिकाणी एमपीएससीचा तयारी करत असताना एमपीएससीच्या वेगवेगळ्या विषयासाठी शिकवण्यासाठी तुम्हाला, उदाहरण बघा, हिस्ट्री हा विषय निवडला तुम्ही, तर हिस्ट्री या एका विषयासाठी तुम्हाला 10 ते 12 एज्युकेटर तुम्हाला सापडतील ह्या प्लॅटफॉर्मवरती.
मग तुम्हाला इथे निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. ज्या एज्युकेटर तुम्हाला लेक्चर आवडतात, ज्या एज्युकेटरकडे क्वालिटी आहे, ज्या एज्युकेटरच्या शिकवण्यामुळे तुम्हाला ज्ञानामध्ये भर पडतो प्लस एक्झाम मध्ये युजफुल ठरतो, त्याला तुम्ही फॉलो करू शकता. हा एक निवड करण्याचं स्वातंत्र्य. आणि एक प्लस म्हणजे ह्या ठिकाणी एकदा सबमिट घेतलं की हे सगळं तुम्हाला अनलिमिटेड ऍक्सेस भेटणार आहे. आणि ह्याच प्लॅटफॉर्मवरती जसं की आता सतीश गावंडे सर पण थोड्याच दिवसांमध्ये आपल्याला एज्युकेटर म्हणून उपलब्ध असणार आहेत, म्हणजे दिसणार आहेत. सर निश्चितच आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन घ्यायला आवडेल. तर तुमचा अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती ऍज अ एज्युकेटर म्हणून आमचा सर्वांचा मनोदय असेल, अपेक्षा असेल, त्यासाठी स्वागत पण असेल सर. थँक्यू. सर सर तुम्ही जो काही आम्हाला एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मी मुद्दामून मिस करतो, म्हणजे मुद्दामून मी टॉपिक सोडत आहे, क्वेश्चन सोडत आहे, तो म्हणजे इंटरव्ह्यूचा. कारण इंटरव्ह्यू हा एक 10 मिनिटामध्ये 15 मिनिटामध्ये कव्हर होणारा टॉपिक नाही किंवा ह्याला निगडीत होणार नाही, कारण एक खूप विस्तारानं चर्चा करणं अपेक्षित आहे त्यामध्ये. मग माझा अपेक्षा असं राहील सर, इंटरव्ह्यूच्या ह्यासाठी म्हणजे इंटरव्ह्यूच्या प्रश्नासाठी मॉक इंटरव्ह्यू पासून तुमचा इंटरव्ह्यू कसा गेला, एक सेपरेट व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण पुन्हा भेटूया अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि तो प्रश्न मी ह्या ठिकाणी मिस करतो, मुद्दामून मी तो ह्या ठिकाणी थांबवत आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे पेशन्स राहत नाही सर, की मुद्दा आता एक विद्यार्थीची मानसिकता अशी झाली की लवकर पाहिजे आम्हाला, थोडक्यात पाहिजे, लवकर पाहिजे, जास्त नको, अशी एक मानसिकता झालेली आहे. जर आपण आता हे आता तुम्हाला इंटरप्ट करतो. हा सर. लवकर पाहिजे आणि जास्त पाहिजे हे एमपीएससी आणि युपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या अंगी असू नये. बरोबर हे सर. ह्या परीक्षा ज्या आहेत याला पेशन्स असणं फार आवश्यक आहे. बरोबर तुम्ही सर. 1 वर्ष खूप सारा अभ्यास केला, खूप केला, खूप मेहनत केली, पण असंही होऊ शकते की तुम्हाला त्या अटेम्प्ट मध्ये यश मिळणार नाही. बरोबर सर. मग तुम्ही पेशन्स जर तुम्ही लूज केला तर तुम्ही परीक्षेची तयारी सोडू शकाल. या परीक्षेत पेशन्स असणं फार आवश्यक आहे. बरोबर सर. पेशन्स नसेल, तुम्ही इम्पेशंट व्हाल तर मग तुम्हाला अपेक्षित स्थळी पोहोचू शकणार नाही. आणि दुसरी महत्वाचा माझा हे राहील की प्रयत्न एक वेळा सुरू केल्यानंतर तुमचे प्रयत्न फार प्रामाणिक असले पाहिजे, इच्छाशक्ती फार तीव्र असली पाहिजे आणि अपयश पचवण्याची तुमची क्षमता तुम्ही वाढवली पाहिजे. मी मुद्दामून जाणीवपूर्वक शब्द वापरतो, वाढवली पाहिजे. कारण काही विद्यार्थी एका परीक्षेत अपयश आलं तर परीक्षेची तयारी सोडणारे अनेक विद्यार्थी मी पाहिले. पण एमपीएससीत पास आणि नापास हे कन्सेप्टच नाही, युपीएससीत पास आणि नापास हे कन्सेप्टच नाही. ज्या दिवशी तुम्ही या परीक्षांची तयारी सोडाल त्या दिवशी तुम्ही संपले. ज्या दिवशी तुम्ही थांबले त्या दिवशी तुमच्या ह्या सगळ्या परीक्षा तुमच्यासाठी संपल्या. पण जिथे तुम्ही चालत आहात, सतत तुम्ही अभ्यास करत आहात, तुम्हाला एक दिवस तुमच्या स्वप्नातली पोस्ट मिळणे दुरापास्त आहे. तुम्हाला ती पोस्ट मिळेलच याबद्दल मला खात्री आहे. फक्त एक माझा मुद्दा सांगताना सुटला की अनेक विद्यार्थी वाचन करतात, सगळेच विद्यार्थी वाचन करतात. मी असा कोणावर आरोप लावत नाही की हाफ हार्टेडली अभ्यास करणारे मी पाहिले आहेत, अजूनही आहेत. नॉन सिरियस कॅन्डिडेट परीक्षेला फॉर्म भरणारे आहेत आणि त्यात परीक्षेच्या काही सदोष पद्धती आहेत. त्या 2-3 पद्धती मी तुम्हाला आता सांगतो. आपल्याला वेळ किती आहे बरं? तर फ्रेंड्स ह्या ठिकाणी आज आपण सतीश गावंडे सरांनी खूप बहुमोल मार्गदर्शन आपण सर्वांनी केलेलं आहे. तर सर तुम्ही जो काही बहुमोल मार्गदर्शन केलात त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने मनापासून थँक्यू सर. थँक्यू. सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा. आणि आपण काही मुद्दे आपल्याला आज कव्हर करता आले नाही ते आपण मुलाखतीच्या दुसऱ्या भागात पाहूया. फॉर एक्झाम्पल लक्षात कसं ठेवावं, मुलाखत कशी द्यावी, मॉक इंटरव्ह्यू, हे सगळे प्रश्न मी दुसऱ्या भागात कव्हर करणार आहे. अनअकॅडमीने मला माझे मत मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी अनअकॅडमीचे आभार मानतो. नमस्कार. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू फ्रेंड्स.